वेलकम गाईज. तर आम्ही चाललेलो आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठं चाललोत. आम्ही चाललोत माऊली मंदिराच्या सप्त्याला. म्हणजे आत्तापासून सप्ताह सुरू झालेला आहे. लहानपणीपासून आम्ही त्या सप्त्याला जातो. आमची पण तिथं पंगत असते. तर पण खरं सांगू का, लहानपणीपासून मला माऊली मंदिराच्या सप्त्याला जायला खूप म्हणजे खूप आवडतं. मीन्स ना, असं फ्रीडम असतं. म्हणजे मंदिरात जाऊन असं वाटतं की आपल्याला फ्रीडम भेटलं आहे. आणि तिकडे गेल्यावर आम्ही खूप मस्ती करतो. म्हणजे परी, मी, माझी बहीण, माझा भाऊ सगळे 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 मिळून धिंगाणा घालतो. तिथं माझ्या मैत्रिणीसुद्धा भेटतात. तर मग तिकडं जायला भारी वाटतं. अभ्यास करून जातो. बिना अभ्यासाचं गेलं तर बघा, उद्या सर काही सोडणार नाहीत. आमचे पेपर असले तरी पण आम्ही जायचो. म्हणजे पेपर झाले की रात्री जायचो, नाही तर दुपारी जायचो. एकदा काय झालं, पेपर संपला आणि मग पंगत होती. तर आम्हाला जायचं होतं गावाला, पेपर संपले होते म्हणून. मग आम्ही काय केलं, पंगतला गेलो तर वापस गावाला गेलो. पण त्या दिवशी मजा नाही आली, कारण की त्या दिवशी जास्त वेळ थांबलोच नव्हतो. तर असं बोलत बोलत आपण पोचलेलो आहोत माऊली मंदिरात. इथं किती भारी डेकोरेशन केली. इथं मम्मी, परी, गजू आतमध्ये चाललेत दर्शन घ्यायला. सर्वात आधी आम्ही दर्शन घेणार होतो. आम्हाला खूप लेट झालं तर जायसाठी. तर आम्ही चाललोत मंदिरात आणि अशा प्रकारे म्हणजे चाललोच होतो. माझा भाऊ खूप वेडवणी करीत होता, म्हणत होता मला फुगे पाहिजेत. पण ना, त्यांनी काय, आम्ही बाहेर येऊच तर काय फुगे सोडले नाहीत. आणि काय झालं, चुकून मी आतमध्ये चप्पल घालून गेले. मग वापस पळत पळत बाहेर आले आणि तिकडं काढली चप्पल आणि गेलो तर आतमध्ये. मम्मी दर्शन घेते देवाचे. परी मम्मीच्या तोंडाकडे बघतीये. मग मम्मी फेरे घेत आहे. तर मी पण तिच्या मागं फिरते. माझे पण फेरे झालेत. तर आता मला दर्शन घ्यायचं होतं. मला म्हणलं, मम्मा मोबाईल तू घे, मी दर्शन घेते. सो माझा अवतार बघू नका, एकदम झोपेतून उठल्यासारखा अवतार करून गेलते मी. आणि मी कॅज्युअली मास्क लावतच असते, कारण की मला धुळीची ॲलर्जी आहे. आणि ते पण खूप, कुठं पण जाते मी लावून मास्क. आणि असं मी दर्शन घेतलं आहे. मम्मी देवांचा व्हिडिओ काढत होती, म्हणजे तिला असा फोटो काढायचा होता, मग ती काढत होती. आणि हे बघा, गजून स्वरा ह्यांच्या दोघांचे भांडणं कधी संपत नाही. मग आम्ही केलं ह्यांना वेगळं. मग काय झालं की मग आम्ही विणा वाजवलेल्या बाबाच्या पाया पडले. म्हणजे मी फर्स्टली पडले, मग परी पडली. आणि त्या बाबांनी आम्हाला चांगले चांगले आशीर्वाद दिले. सो थँक्स बाबा. मग माझा भाऊ पण पडला पाया. स्वराला काय, बघा, ह्या दोघांची भांडणं कधी संपतच नाहीत. मग आता माझी मम्मी पडत आहे. हे बघा, गजूला इतकी प्रचंड भूक लागलेली. तिकडं गेलं ना, असं चिडचिड करत होता. फर्स्टली त्याला ना भूक तर लईच लागली होती, पण त्याला फुगा पाहिजे होता. फुग्याने सगळं बिघडून टाकलेलं. तर हे पुढं बसून ती स्वरासुद्धा अशीच रडतीये. मग ना, आर्नव आला. आणि आर्नव काय आपला मज्जेत खुशखुशीत होता. मला पण भूक लागलेली म्हणून बसलेले. आता जेवण झाल्यावर आम्ही सगळं लाईटिंग डेकोरेशन बघून निघत आहोत घरी. वापस परतलेलो आहोत घरी. तर असं सगळं काही घडल्यानंतर घरी जायची वेगळीच मज्जा आहे. म्हणजे असं वाटतं. पण ना, खरं सांगू का, मंदिरातून ना घरी जाऊच वाटत नव्हतं. मला तर नव्हतं वाटत, माझ्या बहिणीला नव्हतं वाटत, आणि भावाला पण नव्हतं वाटत. माझी बहीण म्हणत होती लगेच चाललोत काय घरी. पण माझा भाऊ, त्याला तर काही सुधरतच नव्हतं. तर म्हणत फुगा. घरी गेला तरी पण त्याचं फुगा चालू होतं. आता आम्ही इथं उतरलोत, कारण की इथं जरा उतार होता. मग आम्ही वापस आमच्या कॉलनीमध्ये आलोत. आणि बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. जर चॅनल आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.